आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा परिणाम पाहायला मिळतो। खरं तर ऑटो इंडस्ट्रीला सगळ्यात मोठा फटका बसल्यानंतर आता हॉटेल व्यावसायिक सुद्धा अडचणीत आलेत। व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे आता जे आहे ते हॉटेल व्यावसायिकांनी चक्क चुलीवरच्या भट्ट्या पेटवल्यात आणि चुलीवरच्या भट्ट्या पेटून जे आहे ते या ठिकाणी डोसा सेंटर सुरू केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर 2 दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो आणि व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळे असं आपण बघतोय ह्या चुलीवरच्या भट्ट्या तयार केल्यात आणि या चुलीवरच्या भट्ट्यावर जे आहे ते आता गॅस उपलब्ध नसल्यामुळे अशा पद्धतीने या ठिकाणी डोसा तयार केला जातो। आपल्यासोबत या डोसा सेंटरचे मालक सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। नेमका कधीपासून गॅस मिळत नाही, काय अडचणी येतात, काय सांगाल, काय नाव आहे, कधीपासून गॅस मिळत नाही, आता जे आहेत आपण चुलीवरच्या भट्ट्या पेटवल्यात? माझं नाव प्रवीण कुमार आहे। कमीत कमी आज 5 दिवस झाले गॅस भेटत नाही, त्यामुळे आम्ही चुलीवर तयार करू लागलो। किती कामगार काम करतात आणि दिवसभरासाठी किती जे आहे ते गॅसचे सिलेंडर लागतात? दिवसभरासाठी 2 तरी लागतात आम्हाला इमर्जन्सी। 20 लोक कामाला आहे आमच्याकडं, सगळे UP बिहारी। आता गॅस भेटत नसल्यामुळं काय अडचण येत आता? गॅस अडचण नाही, आता सगळं बंद करावं लागणार आहे। काय चालू करून काय उपयोग नाही ना, सगळं बंद करावं लागणार आहे। चुलीवरचे भट्टे सुरू केलेत आपण? चुलीवरच्या भट्ट्यावर जास्त वेळ माणूस काम करू शकत नाही। 75 डिग्री हीट आहे त्याची, इतका वेळ माणूस थांबू शकत नाही त्याच्यासोबत। डोसा चालक म्हणून काय मागणी काय? गॅस भेटायला पाहिजे। जे आमची जे रिक्वायरमेंट आहे 2 गॅसची, आम्हाला 2 गॅस जरी भेटले तरी आमचा दिवसाकाठी आमचा दिवस निघून जाईल। साधारणपणे किती आपण जे आहे ते या पिठाचं आपण हे डोसा तयार करतो? 1 क्विंटल पीठ असते, एक ते निश्चितच दिवसाकाठी यांना 2 गॅस लागतात, मात्र तेही मिळत नाहीत। आणि हा भट्टा पाहतोय आपण जो गॅसवर होत आहे आणि आता जो आहे तो हा चुलीवरचा भट्टा या ठिकाणी पाहायला मिळतो। आपण या ठिकाणी कारागिरांसोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, आपण गॅसच्या भट्ट्यावर काम करताय, आज जे आहे ते चुलीवरच्या भट्ट्यावर काम करावं लागतंय, काय अडचणीचा सामना करावा लागतोय? इथं खूप गरमी आणि दुपटाचा सामना करावा लागत आहे आणि खूप त्रास होतोय। उन्हाळा असल्यामुळं आणखीन त्रास वाढलाय। वेळ लागतोय का? हो, वेळ पण लागतोय आणि तसं बनायचं तसं पण बनत नाही। पण कुठेतरी ग्राहकांना चांगलं वाटतं की चुलीवरचा त्यांना डोसा खायला मिळतोय। हो, पण इथं त्रास सहन करावा लागतोय ना आम्हाला। निश्चितच आपण बघतोय हे हॉटेलचे मालक त्याचबरोबर कारागीर होते। ज्या पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने चक्क हॉटेल व्यावसायिक जे आहेत आता चुलीकडे वळलेत आणि त्या माध्यमातून हा व्यवसाय ते पुढे नेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।